थरथर करायला लागले बघा पाणी हार पुढे आहेत हार घ्या छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनेश्वरं आज की जय आज की जय आज की जय आळंदी गावचे सुपुत्र आणि आळंदी नगर परिषदचे भावी नगरसेवक भावी नगराध्यक्ष तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय राहुलदादा चव्हाण आपणास या ठिकाणी मी आळंदी नागरिकांच्या वतीनं माझ्या चरोली खुर्द ग्रामस्थांच्या वतीनं आणि चरोली खुर्द कुरुळी पंचायत समितीकरणाच्या वतीनं या ठिकाणी लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या वतीनं आणि खेड तालुका ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। आणि माझी विनंती आहे की हे त्यांचं जे वाढदिवस आहे त्याचं गिफ्ट जसं ते लोकांना देतात तसं लोकांनी त्यांना गिफ्ट द्यावं आणि आगामी निवडणुका नगरपालिकेच्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत तर ते भावी नगरसेवक नाही नगरसेवक करायचं काम तुमचं आहे हस्ते परस्ते त्यांना ते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकच ओके चला पुढे चला जाईल पटपट चला आता आळंदीमध्ये नगरसेवक म्हणून ते निश्चितपणे निवडून येतील भविष्यात म्हणजे त्यांची तुम्हाला जी कामं तुम्ही सांगाल ती कामं करण्याचा प्रयत्न करणार आहे राहुलदादांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या प्रयत्नातून जी कामं त्यांनी सांगितली ती पूर्ण करायचा 100% प्रयत्न करतोय आता सुद्धा मग आता इलेक्शनच्या वेळेस सुद्धा आम्ही त्यांना 50 लाख दिली पहिले सुद्धा 1.25 कोटी रुपये दिले होते अजूनही जे राहुलदादांना तुम्ही कामं सांगाल ती कामं निस्वार्थीपणे आम्ही त्यांच्या निश्चितपणे मागे उभे राहून ती कामं 100% करणार आहे पण राहुलदादांचा मागं असाच सगळ्या लोकांचा आशीर्वाद असेल तर त्यांना भविष्य काळामध्ये कुठली अडचण येणार नाही ही निमित्ताने तुम्हाला निश्चितपणे सांगतो आणि राहुलदादाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय मला फोन बी केला नाही मी खरं नाही मला म्हणजे पप्पाला वाट बघतो पप्पा वाट आत्ताच बघायला लागले वाट आत्ता पप्पा बघायला लागले
सर्व महिलांसाठी त्यांनी जे काम केले किंवा ते जे त्यांची जी धडपड होती आणि कुठल्याही कामासाठी ते जे धडपड करतात त्या धडपडीचा त्यांच्या त्या प्रयत्नांचं आज तुम्ही फळ म्हणून त्यांच्या पाठीमाग आज नारी शक्ती इतकी जास्त प्रमाणामध्ये आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे. ह्याच्यातून तुमच्या तर लक्षात येतच असेल की ते महिलांना सर्वप्रथम प्राधान्य देणारी व्यक्ती आहे. त्याच्यामुळं मी त्यांना भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा. शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून पाहतो आणि शिवसेनेचा शहर प्रमुख असले तरीही ते आपल्या पाठीमागे एवढ्या खंबीरपणे उभं राहतात. जर आपण त्यांना आता इथं सर्वजणांनी एक अशी अपेक्षा करावी की आपण ज्या वेळेस पुढच्या वेळेस सैनेश्वर भगवंताच्या दर्शनाला येऊ त्यावेळेस त्यांना फक्त आपण नगरसेवक सोबतच घेऊन येणार अशी अपेक्षा करा. जे की आपण आता आळंदीत गेल्याच्या नंतर आता 1 ते 2 महिन्यात निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपण आता इथं जवळजवळ 200 ते 250 मंडळी आलेली आहेत आणि आपण आपल्या प्रत्येकाने आपल्या एकेकाच्या जर संपर्कात जर 3 ते 4 व्यक्ती जर आपल्या संपर्कात आणले जवळीकतेच जर केले तर आपल्याला आपला एवढा हक्काचा माणूस आणि एवढा आधारवड जर आपल्याला नगरसेवक म्हणून पाहायला मिळवायचं असेल तर आपल्याला एवढं काम करावंच लागेल आणि आपल्या प्रत्येकाच्या हातात 2 महिने आहेत. आपण आता सध्या एकटे आहोत. आपण आपल्या प्रत्येकाच्या अंडरखाली जर 4-4 व्यक्ती जर जोडले तर आपण दादांना नक्की 2 महिन्यात आपण नगरसेवक म्हणून पाहू आणि पुढच्या आणि खरंच प्रेमळ व्यक्तिमत्व काय असतं ते राहुल दादाकडनं पाहून आम्हाला समजलं. राहुल दादाने शिवसेनेत काम करत असताना शिवसेना पक्षाच्या वतीनं जी मिळालेली जबाबदारी होती शहर प्रमुखाची ती अतिशय सुंदररित्या पार पाडली. तर विशेष कारण म्हणजे आत्तापर्यंत अशा कुठल्याच कार्यालयाच्या उद्घाटनासाठी स्वतः मुख्यमंत्री आले नाही. खास त्यांच्या प्रेमापोटी मुख्यमंत्री त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले. त्यांच्या कार्याची खरी पोचपावती आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाचा हा वाढदिवस मी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अशी प्रार्थना करतो की राहुल दादांच्या मनातील ज्या राजकीय आकांक्षा आशा असतील त्या सर्व पूर्ण हो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं मी त्यांना पुन्हा एकदा देतो. धन्यवाद. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांनी आळंदी ते शनी शिंगणापूर ही अशी यात्रा लोकांचं दर्शन व्हावं म्हणून त्यांनी दरवर्षी हा उपक्रम चालू केलेला आहे. याही वर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्त ते शनी शिंगणापूरला घेऊन जात आहे. खऱ्या अर्थानं ही पुण्याई त्यांच्या आजोबा त्यांचे वडील त्या कुटुंबाकडून त्यांना मिळालेली आहे आणि ही पुण्याई सातत्याने ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने आळंदीत सेवा करत असतात. कोविडच्या काळामध्ये अनेक लोकांना अन्नदानाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला. असेच उपक्रम ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी घेत असतात. मी त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. जसे आमच्या डी भोसले पाटील म्हणाले की पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आळंदी नगर परिषदेमध्ये त्यांना यश मिळावं. आळंदी नगरपालिकेच्या सभागृहात त्यांना आम्ही पाहायला इच्छुक आहोत.